मायलेचा बाप. आपल्या चर्चेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. भरत गोगावले शिवसेनेचे नेते आता आपल्या सोबत आहेत. भरत गोगावलेजी, मी तुम्हाला पूर्ण विदर्भाचं नाही विचारणार, मला फक्त एका मतदारसंघाचं सांगा. यवतमाळ वाशिम बद्दल इतका गोंधळ का झाला? यवतमाळ वाशिम मधला जो काही गोंधळ होता तो सगळ्यांनी बसून ठरवून तो मिटवलेला आहे. काही मतदारसंघामध्ये थोडंफार असे गोंधळ होत असतात आणि ते नेते मंडळींनी बसून व्यवस्थितरित्या मिटवलेला. आता प्रवीण भाऊ दरेकरने आपल्याला कल्पना दिलेली आहे ती वस्तुस्थिती आहे. काही अडचण नाही, काही नाही. पहिला जो काही बऱ्याचशा ठिकाणी गोंधळ होता तो गोंधळ आता संपलेला, सगळे कामाला लागलेले आहेत आणि ती सीट आमच्या राजसेताईची 100% विन आहे, त्यामध्ये कुठेही काळजी करायचं कारण नाही. म्हणजे यवतमाळ वाशिम बद्दल तुम्ही समाधानी आहात आणि तुम्हाला असं वाटतंय की काही डॅमेज कंट्रोल करण्याची गरज नाही, परिस्थिती आटोक्यात आहे. सचिन अहिरजी, विदर्भातली परिस्थिती तुम्ही ऐकलीत, तुमच्या पक्षाबद्दलचं काय तुमचं आकलन आहे विदर्भातलं? अगदी थोडक्यात प्लीज. नाही, हे एक ट्रेंड जे दिसत होतं त्यात निश्चितपणे खिंडार पडताना आपल्याला पाहायला मिळते. रामटेकची जर योग्य रीतीने जर काँग्रेसचे उमेदवार त्या राहिले असते तर तिकडे देखील बदल आपल्याला पाहायला मिळाला असं. पण एक गोष्ट नक्की आहे की दोन्ही सीट जिकडे शिवसेनेची आहे ती आम्ही आघाडी घेताना पाहायला मिळते. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी नरेंद्र मोदीजींचा चेहरा आपण लोकांसमोर विदर्भामध्ये जे घेऊन जाण्याचं काम किंवा देवेंद्रजींचा घेऊन जाण्याचं काम करतोय, पर्याय म्हणून शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे भारी पडताना या काही मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अमरावतीची जशी सिच्युएशन चेंज होईल, अमरावतीमध्ये गेल्या वेळी मागासवर्गीय, मुस्लिम आणि एनसीपीचा सपोर्ट असल्यामुळे राणाजी निवडून आले होते. यावेळी त्यांचा सपोर्ट कुठेही राहणार नाही. अर्थात भारी कोणाकडे मतं घेईल काय घेईल हा वेगळा जरी भाग असला तरी देखील शिवसेनेची मतं काँग्रेसला कन्वर्ट करण्याची कसोटी आमच्यावरती आहे. ती जर झाली तर अमरावतीची पण निवडणूक ही निश्चितपणे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. सचिन सावंतजी, चंद्रपूरची जागा मागच्या वेळेस एकमेव होती जी विदर्भात काँग्रेसला मिळाली होती, यावेळेस मात्र ती जागा तुमच्याकडे राहताना दिसत नाहीये, पण थोडीशी आशा तुम्हाला गडचिरोलीमध्ये. नाही, मला असं वाटतं की म्हणजे तुमचा ओपिनियन पोल हा ओपिनियन आहे. खऱ्या अर्थाने जनतेचं ओपिनियन आमच्या बाजूला आहे अशा तऱ्हेचं आमचं मत आहे. याचं कारण असं की चंद्रपूरमध्ये आताची परिस्थिती जी आहे ती मुनगंटीवार साहेबांचा तोल कसा ढासळत चाललेला आहे हे आपण आपल्या त्यांच्या प्रचाराच्या एकंदर ज्या रीतीवरनं आणि त्यांनी जे भाषण केलं त्यातनं देखील दिसलं असेल. खालच्या स्तरावरती संपूर्णपणे एक सहानुभूतीचा जो भाग आहे तो आमच्या उमेदवाराला तिथे मिळतोय आणि संपूर्ण म्हणजे मला माहित नाही 6-1 का आपण म्हणतो आहोत. मला असं वाटतं की एकंदरच चित्र आता बदलत चाललेलं आहे आणि त्याचं चित्र आता महाराष्ट्रामध्ये दिसतं आणि म्हणूनच हे डेस्परेशन जे आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीने सीबीआय ईडीचा वापर करतो वाटत होतं, तर मग इतका वेळ का झाला ती उमेदवारी जाहीर करायला प्रतिभा धानोरकरांची? नाही, असं आहे की म्हणजे त्या संदर्भामध्ये अजूनही भारतीय जनता पक्षाचे अनेक ठिकाणी उमेदवार झालेले नाहीत. त्यांचा जो तिढा या महायुतीचा अजून सुटलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. तो आमच्याकडे तरी वेळीच त्याबद्दल निर्णय झालेला आहे आणि 2-3 लोक उमेदवार असतात ज्याच्यामध्ये त्यांची इच्छा असते, त्यामुळे त्यामध्ये संघर्ष होणं साहजिक आहे. बरं, त्या पुढच्या चर्चेकडे जाण्याच्या आधी एक गोष्ट मला सांगायची होती की हा जो सर्व्हे आहे हा शेवटचा ओपिनियन पोल आहे. आता याच्यानंतर ओपिनियन पोल परत येणार नाही. हा जो आहे सर्व्हे हा 11 मार्च ते 12 एप्रिल या एका महिन्याच्या काळामध्ये केला गेला होता सी वोटरकडून आणि 57,566 एवढं सॅम्पल साईज होतं. मला असं वाटतं की कविता, तू पुढच्या आता मराठवाड्याकडे जाण्याच्या आधी सरिता तिथं फिरतीये सध्या, त्यामुळे सरिताचं आत्ताच्या स्थितीबद्दलचं आकलन आपण समजून घेऊ आणि मग नंतर. सरिताजी, प्रश्न तुम्हाला असा आहे की आता तुम्ही सगळ्या मतदारसंघामध्ये फिरताय, कुठले मतदारसंघ तुम्हाला अत्यंत चुरशीचे वाटतायत आता? खरं तर मी पहिले या ओपिनियन पोल बद्दल कविता सांगते. जे तू सांगितलं त्यातनं आपल्याला कुठल्या प्रश्नांचं उत्तर अपेक्षित होतं, तर त्यातलं सगळ्यात महत्वाचा भाग हा होता की सध्याच्या काळामध्ये विदर्भ म्हटलं की तो भारतीय जनता पक्षाचा गड आहे आणि तो गड ह्या सगळ्या बदललेल्या समीकरणानंतर भाजपाला टिकवता आला का, हा प्रश्न पहिलं तर क्रमांक 1 वर आहे.
त्यात जर बघितलं तर गेल्या खेपेला सुद्धा भाजपाकडे 5 जागा होत्या. या खेपेला नवनीत राणा या त्यांच्याकडे आल्या आहेत, त्यांच्या चिन्हावर लढतात आहेत आणि 6 जागा आपल्या पोलमध्ये दिसतात आहेत. त्यामुळे भाजपाला धक्का लागला नाही असं म्हणता येतं. कुठंतरी नवनीत राणा यांना त्यांच्यात पकडलं, म्हणजे आता चिन्हावर उभ्या आहेत, त्यामुळे भाजपाचंच गणित वाढलेलं आहे. आता दुसरा प्रश्न महत्वाचा हा होता की काँग्रेस जो विदर्भात जिंकायचा आणि विदर्भ जिंकला की महाराष्ट्र जिंकायचा, त्या काँग्रेसला शेवटी परत एकदा विदर्भात बरंच नेतृत्व आता काँग्रेसनं दिलंय. नाना पटोले आहेत, विजय वडेट्टीवार आहे. या नेतृत्वाला परत काँग्रेसची वापसी विदर्भात करता येते का? तर तसं बघितलं तर काँग्रेसला 1 जागा होती आधी बाळू धानोरकरची आणि ती आत्ताच्या या ओपिनियन पोलमध्ये आपल्याला गडचिरोलीची दिसते. त्यामुळे फक्त जागा कायम ठेवलीये. काँग्रेसला आपला गड या इतकं नेतृत्व दिल्यानंतरही वापस खेचता आलेला नाहीये. प्रश्न आहे तो म्हणजे शिवसेनेचा आणि दोन्ही सेनेचे नुकसान झालेलं आपण दिसतंय. हे जे काही फाटाफूट झाली त्यामध्ये गेल्या खेपेला जर बघितलं तर ज्या 3 जागा शिवसेनेकडे होत्या त्यातील आता 1 आपल्याला एकनाथ शिंदेकडे गेलेली दिसते, 2 उद्धव ठाकरेंकडे गेलेल्या दिसतात. म्हणजे एकंदरीत दोन्हीही सेनेचा जी ताकद विदर्भात होती ती ताकद कमी होताना दिसली. त्यामुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना नेमकं काय करते यावर विदर्भातलं सेनेचं एकूण यश काय ते समजेल आपल्याला. 30 सेकंदांचा फक्त ब्रेक घेतो आणि त्यानंतर आपण मराठवाड्याच्या चित्राकडे येणार आहोत. लगेच परत येतोय.